आणि असे लव जिहादचे प्रकरण दुर्दैवानं काही ठिकाणी समोर आले, परंतु त्यात पोलीस दलाचा अपयश असं म्हणणार नाही मी. कारण कुठल्या व्यक्तिगत पातळीवरच्या घटना ज्या आहेत ह्या जशा समोर आल्या, तशा तक्रारी समोर आल्या, तातडीनं त्या आरोपींना अटक करण्यात आली, त्याच्यावर कारवाई करण्यात आली. कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये ढिलाई दाखवण्यात आलेली नाहीये. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मागे 2 प्रकरण घडलेत, तातडीनं 24 तासामध्ये 2 दिवसामध्ये काही ठिकाणी आरोपींना अटक झाली. आता हा एक सामाजिक प्रश्न दुर्दैवानं तो तयार होतोय. आता त्याला वेगळे प्रवाह आहेत, त्याची मी काय भाष्य करणार नाही, परंतु जिथे जे लवजियाच्या घटना होतात तिथे मात्र कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाही आता बोलत आमच्या उद्या रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्तानं त्या विषयावर चर्चा झाली तर निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन. अतिशय आनंदाची घटना आहे. एकूण जो 50 कोटीचा आराखडा आपण तयार केला होता त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयाची आता रक्कम मंजूर झाली आणि अहिल्यानगर शहरामध्ये एकूण क्रीडा सुविधेचा जो अभाव होता आहे त्याला अधिक गती देण्याच्या दृष्टीने आणि या पायाभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मला वाटतं येत्या काळामध्ये ते या क्रीडा वाड्या पार्क आणि क्रीडा संकुल मला वाटतं राज्यामध्ये एक अतिशय दिशादर्शक देणारा उभारी अशा पद्धतीचं हे स्टेडियम उभं राहत आहे आणि जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला त्यामुळे आपापच्या वाव मिळते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.